अ, अ, माझं नाव मोजेस नायडू आहे. अ, तसंच कुणाल दादांनी मला सांगितलं ब्रदरांनी. तसंच मी सेवा करत आहे घरोघरी जाऊन. पण आजचा जो विषय आहे त्याच्या आधी मी सर्वांना धन्यवाद करत आहे. खास करून कुणाल ब्रदरांना, माझ्या भावाला मार्टिन नायडूला, तर त्यांनी मला संधी दिली. आणि सर्वप्रथम आपल्या देवाला, की त्यांनी मला पण तुमच्यामध्ये आणलं वचन सांगण्यासाठी. इथं बसल्या सर्वांवर तुमची कृपा असू द्या. आणि सर्वांना जपा. सर्वांना मी तुमचा आभार मानत आहे की सर्वांना एक कृपण रीतीने मला या परत ह्या ग्रुपमध्ये आणलं वचन सांगण्यासाठी. आणि त्याची सुवार्ता माझ्याद्वारे होणार आहे. म्हणून मी सर्वप्रथम देवाला गौरव करतो. आणि सर्वांना आमच्यावर अशी तुझी कृपा असू दे की, आणि सर्व हा ग्रुप त्याच्या बढती वाढू द्या असं तू कर. आणि वचन सांगण्याच्या आधी थोडीशी प्रार्थना करूया. अ, स्तुती 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 सर्व सामर्थ्य येशू ख्रिस्ता. आज जे टॉपिक तू आम्हाला दिलं, त्या टॉपिकच्या नुसार आमचं वचन निघू दे रब. तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन माझ्यामध्ये येऊ दे. पवित्र आत्म्याला स्पर्श कर. आज मी जे बोलणार आहे ते मी नाही, तर तुझा पवित्र आत्मा माझ्याद्वारे बोलणार आहे. असं तू कर. तिथं बसल्या सर्वांवर तो वचन जपा. एक जपा त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. असं ते वचन येऊ दे. येशूच्या नावामध्ये आम्ही मागत आहे म्हणून उत्तर मानतो. आमेन. आमेन. ते गुरुवारी मला कुणाल ब्रदरांचा, माझ्या भावाला फोन आला होता की शनिवारी मेसेज द्यायला कोण रेडी आहे का. तर माझा भाऊ मार्टिन नायडू आहे. त्यांनी मला फोन केला, तू रेडी आहे का वचन सांगण्यासाठी. तर मी लगेच हो म्हटलो. कारण की देवाचं कार्याला कधी नाही नाही म्हणता येणार. कारण की देव आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वाचवतो नाही का. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तो मार्गदर्शन करतो. आणि माझ्याकडे विषय नव्हता. तसं बघितलं तर माझ्याकडे विषय नव्हता. मी विचार करत होतो विषय कुठला बोलू. आणि मग मी सहज आता माझ्या मम्मी सोबत संभाषण करत होतो की कुठला विषय घेऊ, कुठला विषय घेऊ. कारण की लास्ट टाइम मी वचन सांगितलं होतं, तर प्रार्थना कशी करावी या विषयावर मी बोललो होतो. मग आता विषय खूप सारे माझ्या मनामध्ये होते, विचारामध्ये होते. पण तर मग मला एक आठवलं की शाऊल राजा आणि दावीद राजा. आता शाऊल आणि राऊत म्हणजे नाही का, शाऊल राजाला देवानी का नाकारलं, त्याचा अभिषेक का गमावला, आणि दावीद राजाला का बढती मिळाली. हा विषयावर म्हणजे मी कधी संदेश ऐकला नाही. आणि मी कधी विचार पण नाही केला की मी या टॉपिकवर मी बोलेल. म्हणजे मला माहित नाही हा विषय माझ्या मनामध्ये कसा आला की काय विषय आपण बोलू. मग अचानक पवित्र आत्मा मला सुचवलं. आम्ही म्हणलं ह्याच्यात आपण संदेश तयार करू. मग मी मेसेज तयार केला. मग मी तयारी तयारी करत करत मग मग मी कुणा ब्रदरांना मेसेज केला की या विषयावर माझा टॉपिक आहे. तुम्ही मग हे करा, सॅटर्डेला माझा फिक्स करा. मग फिक्स केलं मी नाही का. आज दिवसभर मी त्याच विषयावर थोडी स्टडी करत होतो. खूप गोष्टी मला देवाने रिव्हील केल्या की, आणि खूप गोष्टी इथे बसल्या सर्वांवरती आज प्रगटीकरण होणार आहे की आज का ह्या विषयाची गरज आहे लोकांसाठी. आज जगामध्ये आपण पाहत आहे तर खूप भयानक ती चाललेली आहे. भयानक खूप असे भयानक सिच्युएशन येत आहेत की लोक घाबरत आहेत. आणि त्याच्यामध्ये पण देवाचं मोठं कार्य होत आहे. तर शाहुल हा तसं बघितलं तर हा टॉपिक खूपच कठीण आहे माझ्यासाठी पण. पण जसं पण मला देवाचं मार्गदर्शन आहे म्हणून मी सांगत आहे. आज बघितलं तर शाऊल हा राजा, इस्रायलचा पहिला राजा होता. आणि शाऊल हा इस्रायलचा पहिला राजा होता. आणि आपण शास्त्र भाग काढलं तर शास्त्र भाग पाडी पहिले शमूएल 15वा अध्याय 22 ते 26 वचन आपण वाचले. तर आपल्यामध्ये कोण आहे तर वाचू शकता बायबल मधलं वचन नाही का. कोणाची इच्छा असेल तर वाचा. आणि मग मी त्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण सांगत आहे. पहिले फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 15 22 to 26 वर्ड. पहिला 22 का? शमूएल 15वा अध्याय, हा 22 ते 26 वचन. तेव्हा सॅम्युएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द
पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो काय पहा. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याचे बफे पेक्षा वचन ऐकणे बरे. आमेन. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवता चरण यासारखा आहे. तू परमेश्वर याचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून जुगारून दिले आहे. तेव्हा शौल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन. शमूएल शौलास म्हणाला, मी तुझ बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द जुगारीला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरून राज्यपदावरून तुला जुगारिले आहे. शमूएल जाऊ लागला तेव्हा त्याने त्या झग्याला गाठ धरला व फाटला. 22 ते 27 ना. नाही, 26 वचन होते. ठीक आहे. ओके, थँक्यू सिस्टर. आता ह्या वचनामध्ये आपण काय पाहत आहोत नाही का? तर याच्यामध्ये मी 4 पॉइंट काढलेले आहेत. तसं बघितलं तर फर्स्ट पॉइंट आहे डिसओबिडियन्स. इंग्लिशमध्ये डिसओबिडियन्स म्हणतात आणि त्याचा आहे आज्ञाभंग. डिसओबिडियन्स म्हणजे आज्ञाभंग. आता ह्याच्यामध्ये शाऊल राजाने आज्ञाभंग कधी केली होती तुम्हाला माहिती आहे का? तर त्यांनी आपण पहिल्या शमूएल 13 अध्याय वाचला, 9 वचनापासून वाचला आपण. तर तो पलेस्टीनसाठी युद्ध करायला गेला, पलेस्टीन देशासाठीला. तर देवाची इच्छा नव्हती त्यांनी तिथे जाऊन लढाई करावी. आणि प्लस शमूएल याजकची त्यांनी वाट पाहिली नाही. तर त्याच्यामुळे पण देव कोपला त्याच्यावर, रागावला. मग त्यांनी तिथे आज्ञाभंग केली देवाची. त्याची आज्ञाभंग केलेली आहे का? कारण की तो तो स्वतःला एकदम समजत होता की मी खूप श्रेष्ठ आहे, की मी राजा आहे, तर मी जे बोलत तसंच व्हायला पाहिजे. आज आपल्यामध्ये पण आपण असं आपलं जीवन आहे की मी जे बोलल तसंच व्हायला पाहिजे. पण तसं नाही. आपल्यामध्ये देवाची इच्छा काय आहे हे आपण जाणून घ्यावे. आज आपण मी आज 2 टॉपिक ठेवलेले आहेत. पहिला टॉपिक हाच आहे, शाऊलला देवाने राज्य का नाकारलं. तर पहिल्या पॉइंट मध्ये काय केलं त्यांनी, की त्याचा आज्ञाभंग केलेला आहे. आज आपल्यामध्ये पण आपण किती लोक आहोत की आज आपण आज्ञाभंग करत आहे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आज्ञाभंग करतो. आज बघितलं तर चेअरचा टायमिंग काय आहे आपला सकाळचा. तर प्रत्येकाला जर टाइमवर आपण जातो, समजा 9चे चेअर असेल तर आपण 8:30 पावणे 9ला चेअर मध्ये पोहोचला पाहिजे. पण आपण पोहोचतो 9:30 10ला, नाही का? म्हणजे ही पहिली आज्ञा आपण भंग करतो. आज आपण आपल्या 10 आज्ञा पाळत नाही. आपण आपल्या वेळेचा दशमांश देत नाही. म्हणजे आपण किती प्रकारचे आपण आज्ञाभंग करत आहे देवाची न कळत. तरी पण देव आपला कृपा करतो. पण एक शाऊल हा राजा असून तो पण देवाची आज्ञाभंग करत आहे. आज आपण बघितलं तर बायबलमध्ये अजून 2 कॅरेक्टर आहेत की त्यांनी पण देवाची आज्ञाभंग केली होती. ते कोण आहेत? कोणी सांगू शकतील का मला? एक आहे समसोन आणि दुसरा कोण आहे? बघूयात. हॅलो, काय नाही. हा, बोला ना कृणाल बद्दल बोला. काय दुसरा कोण आहे? सर्वप्रथम देवाची आज्ञा मोडणारे म्हणजे आदम आणि हवाच आहेत ना. ते आज्ञा मोडलेले नाही. मी तुम्हाला म्हणतो आज्ञाभंग केलेले. म्हणजे आता 2 कॅरेक्टर आहे बायबलमध्ये. एक आहे शमशोन आणि दुसरा आहे सलमोन राजा. शमशोनाला बळ दिलं होतं केसांमध्ये, पण तो एका बाईच्या मागे लागला होता, म्हणजे व्यभिचार करत होता तो, नाही का? त्यामुळे देवाची त्यांनी आज्ञाभंग केलेला आहे. त्यांनी जे सांगितलं देवानी आज्ञा ती त्यांनी पाळली नाही आणि त्याचं सगळं त्यांनी गमवलं, नाही का?
आज तेच सलमोन राजाने पण त्याचे सगळं गमवलं. कारण की त्यांनी पण खूप बायका केल्या, खूप व्यभिचार केला, नाही का? इतर देवाच्या मागे लागला आणि आपल्या खरं देवाची त्यांनी पूजा नाही केली. सलमान सारखं ज्ञान कुठल्या राजाला नाही आणि त्याच्यासारखं पैसा कुठल्या राजाला नाहीये. तेवढं त्याला हेल्थ आणि वेल्थ दिली होती. आणि आणि त्याला खूप गोष्टीचं प्रगट केलं होतं देवानी. आणि त्यांनी एक मंदिर बांधलं होतं देवासाठी की दाऊद राजांनी पण बांधलं नव्हतं. पण त्यांनी दोघांनी एक आज्ञाभंग केलेला आहे. तर तसंच शाऊल राजाचं आहे. त्यांनी पण त्याच्या आज्ञाभंग केलेला आहे. त्यांनी देवाला डिसओबिडियन्स केलं. आज आपण पण आपल्या देवाला डिसओबिडियन्स करत आहे, आज्ञाभंग करत आहे. आणि तेच आपण आपण वाचलं. तर तुम्ही घरी जाऊन नीट वाचा, पहिले शमन 13 अध्याय 14 आणि 15. की का देवाने त्याचा आज्ञाभंग केली, का शाऊला देवाने नाकारलेला आहे. हा दुसरा टॉपिक आहे की त्यांनी देवाचा वचनाचा नाकार केलेला आहे. आज आपण पाहिलं तर पास्टर लोक संदेश सांगतात, 20-25 मिनिटाचा संदेश झाला की लोक म्हणतात, अरे यार कितीच मोठा संदेश देतो हा. मग आपण काय करतो तिथं? निग्लेक्ट करत आहे, वचन निग्लेक्ट करतो, आपण नाकारतो नाकारतो. आपण नेहमी नाकारतो. आज आपण आज आपण बघितलं तर लोक खूप गोष्टी, प्रवचन हे ऐकतात, गोष्टी ऐकतात, पण नाकारतात का? कारण की ते देवाचं वचन नीट ऐकत नाही. त्यांना डिस्ट्रॅक्ट करायचा आत्मा आहे, त्याला डिस्ट्रॅक्ट होतो. कारण की आपण जेव्हा देवाच्या सानिध्यात बसतो तर आपण उपास प्रार्थना करून बसत नाही. मेनली कारण तेच आहे. जर आपण उपास प्रार्थना केली तर आपण देवाचं वचन कधीच नाकारणार नाही. आज आपलं अंतःकरण आपण देवाला दिलं तर आपण कधीच नाकारणार नाही. तसंच शाऊल राजाला पण पवित्र आत्मा मिळाला होता, त्यावेळेस त्याचा अभिषेक झाला होता आणि तो पहिला राजा शाऊल झाला होता. का? त्याला देवाने निवडलेलं होतं शाऊलला पण. कारण की जेव्हा न्यायाधीश सगळे हे होते तर ती इस्रायल लोकांनी काय म्हटलं, आम्हाला राजा पाहिजे. तरी देवाला हे अमान्य होतं, तरी पण देवाने त्याला चूज केलं होतं शाऊलला. कसं आज आपलं जीवन आहे, आपलं आज देवाने चूज केलेलं आहे. आज आपल्याला निवडलेलं पात्र आपण आहे देवासाठी, पण आपण काय करत आहे? त्याची आज्ञाभंग करतो. त्याचं वचन आपण नाकारत आहे, आहे का नाही? आणि त्याच्यामुळे आपल्याला देव नाकारतो. तिसरा पॉइंट आहे, आपल्याला देव नाकारतो. दुसरा पॉइंट म्हणजे काय आहे की आपण देवाचे वचन नाकारत आहे, इग्नोर करतो. आज आपण आपल्याला कोणी काम सांगितलं, नाही का, कोणी आपल्याला मदत मागितली, पैसा मागितला, तर आपण त्याला काय करतो? इग्नोर करतो. भाई माझ्याकडनं आहे बाबा, नाही का, मी नाही करू शकत, तुझी मदत आहे ते. तसंच शाऊला राजाने ते देवाचं वचन नाकारलेलं आहे. आणि आपण तसं बघितलं तर 23 वचन मध्ये तर कोणाच्या मागायला नाही का? तर तर परत तुम्ही वाचू शकता 23 वचन. पहिले शमून 15 23 वचन. कोणी वाचू शकेल का? अ, मीच वाचतो. अवैध जादूगाराच्या पथका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा और कुल देवता वर्चन यासारखे आहे. तू परमेश्वराच्या शब्द मोडीला आहे, म्हणून त्याने तुला राजपदावरून जुगरण दिलेलं आहे. हो का? तो मूर्तीपूजा पण करायचा, कुलदेवता वर्जन यासारखा होता. मूर्तीपूजा करायचा, कुलदेवता पण खूप म्हणजे पारंपरम चालू असते ती कुलदेवता टाईप, नाही का? तो ह्या गोष्टी केल्या शाऊलनी, म्हणून त्याला देवाने नाकारलेलं आहे, नाही का? त्याचा शब्द मोडला, देवाचा शब्द मोडलेला आहे त्यांनी. आज आपण बघितलं तर आपण नेहमीच देवाचा शब्द मोडत आहे, म्हणून म्हणून त्याला राज्यपदावरून जुगारण दिलेलं आहे, नाही का? आज आपल्याला तो, आपण म्हणतो की आपण देवाला कधी आपण नाकारत नाही, पण आपण नाकारत आहे. आपण आपल्या कृतीमध्ये नाकारत आहे, आपल्या आपल्या विचारामध्ये आपण नाकारत आहे, आपल्या आपल्या स्वभावामध्ये नाकारत आहे. आज आपण आपला हात कधी चढ करत नाही कोणाला हेल्प करायसाठी. आज आपण गरजा, आपण म्हणतो आपला देव माझा गरजा पुरवतो. फिलिप्पी आपण 4:19 खूप तोंडपाठ वचन आहे ते, की देव माझा गरजा पुरवणारा देव आहे. पण आमच्या गरजा कधी पुरवणार? आपल्या गरजा कधी पूर्ण होणार? कारण की आपण देवाच्या इच्छेने चालणार, त्याच्या वचनाकडे आपण लक्ष देणार. आपण देवाच्या वचनालाच आपण नाकारलं तर आपल्याला काही लाभच नाहीये. आज आपण पाहिलं की जसं शाऊल राजाला पण देवाने नाकारलं. तिसरा पॉईंट आहे, शाऊल राजाला देवाने नाकारलं. का नाकारलं? कारण की त्यांनी ह्या गोष्टी केल्या. त्यांनी सगळ्या गोष्टी, आपण देवाने त्याच्यासाठी काय योजना ठेवल्या होत्या, काय प्लॅन ठेवले होते, पण त्या प्लॅन नुसार तो वागला नाही. शाऊल राजा त्या प्लॅन शिवाय वागला नाही, त्यामुळे त्याला नाकारलेलं आहे. आणि
तो एकदम क्रोधित झालेला आहे नाही का. म्हणजे देव त्याच्या बाबतीत क्रोधित झालेला आहे. आपण पाहिलं तर आपण पाहत आहे आज मी तुम्हाला सांगतो की इथं सर्व बसलेले जे जे माझे वचन ऐकतात तर तुम्हाला पण देवाने नाकारायला नाही पाहिजे. तर आजच ती संधी आहे की तुम्ही प्रार्थना करा, देवाचे वचन नाकारू नका. जो नाकारेल देव त्याला नाकारेल न्यायाच्या समय. आज आपल्याला हे सांगायचं गरज आहे की देवाचं वचन कोणी नाकारू नाही. आज आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. आज लोक वचन सांगतात पण बायबल मोबाईल मध्ये आहे त्यांच्या. पण वचन बायबल आपलं शास्त्र आहे ते बायबल घेऊन येत नाही चर्चमध्ये. आज आपल्याला वचनाचं आपलं बायबल हे शस्त्र आहे, हे आपल्याला हत्यार आहे. पण लोक मोबाईल मध्ये पाहतात. पण मोबाईल मधलं जे भाषांतर आहे ते खूपच भंगार भाषांतर आहे नाही का, एकदम चांगलं भाषांतर नाहीये. हे बायबल मधलं जे वचन आहे ते देवाने रचलेलं वचन आहे. मोबाईलचं ऍपचं हे ते लोकांनी रचलेलं ऍप आहे. पण हे देवाचं वचन आहे, हे देवाच्या आत्म्याने लिहिलेलं आहे, त्याच्या एक एक शब्दाने लिहिलेलं आहे. आणि ते शब्दाच्या एक एक शब्द तो खरा होत आहे. आणि तेच शाऊल राजाने इतर चुकी केली आणि त्याला देवाने नाकारलेलं आहे. तिसऱ्या ह्याच्यात आपण तिसरा पॉईंट आहे की देवाने त्याला नाकारलेलं आहे. तसंच आपल्या बाबतीत देवाने नाकारायला नाही पाहिजे. तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपल्याला त्याच्या जीवनात जीवनाच्या मार्गात आपल्याला चालायचं. चौथा पॉईंट आहे की त्यांनी त्याचा काय गमवलं, तर त्यांनी त्याचा राजवंश गमवलं. आज शाहूल राजाने त्याचा राजवंश गमवलेला आहे. राजा एक राजा होता, मग त्याचा राजवंश होता त्याच्यामध्ये, पण ते त्यांनी गमवलेलं आहे. तसंच आपलं जीवन आहे. आज आपण येशू ख्रिस्ताचे लेकरं आहोत, तर आपण एक राजाचे लेकरं आहोत. मग आपण पण आपला राजवंश गमवल का? आज कोण आहे की आपला आपला राजवंश गमवल? तुमचा राजवंश गमवल का तुम्ही? तुम्ही देवाचं वाद्य नाही पाहिजे तर तुम्ही त्याचं वचन नाकारलं नाही पाहिजे. आज तेच मी सांगायची माझी गरज आहे तुम्हाला की आज हे राजवंश म्हणजे काही की देवाचं गौरव. आपलं राजवंश ते आहे स्वर्गात जायचं आणि देवाचा गौरव करायचं. आणि आज आपल्याला देवाचं वचन आपण नाकारायला नाही पाहिजे. तसे शाऊल राजांनी नाकारलं, म्हणून त्याचा अभिषेक त्यांनी सगळे गमवलेला आहे. त्याचं कारण हेच आहे की त्याचा अभिषेक त्यांनी गमवलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, नंतर तो पवित्र आत्मा काढला कारण की तो जादूगर आणि मूर्तीपूजाच्या मागा लागला नाही का. आणि मग त्याच्यामध्ये सैतानाचा आत्मा येऊन बसलेला आहे. तुम्ही पाहत आहात तर पूर्ण आपण पहिलं शमूल सगळं वाचलं तर खूप गोष्टी आहेत की ते रिव्हील करायला वेळ पुरणार नाही. पण मी सांगतो की तो मूर्तीपूजा करायचा, या गोष्टी करायचा, त्यामुळे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा तो वास होता, तो निघून गेलेला आहे. कधी आपण पाहिलं असेल तर पवित्र आत्मा जुन्या काळात फक्त तीन लोकांमध्येच होत नाही का. याजक, राजे लोक आणि तिसरा कोण होता तुम्ही सांगा आता. दावीद राजा. दावीद राजा नाही, राजा. सांगितलं मी, याजक, दुसरा राजा आणि तिसरा कोण होता? संदेष्टे. कोण? सांगा बरं परत. संदेष्टे लोक. तीन लोकांमध्ये कुठले लोक? संदेष्टे. संदेश ते, हा, म्हणजे त्याचे प्रॉफिट लोक नाही का. त्याच्या तीन लोकांमध्ये पवित्र आत्मा होता. तसं इथं शाऊला राजाला पण अभिषेक केला तर त्याच्यामध्ये तो पवित्र आत्मा आला होता. पण त्याचा त्यांनी पवित्र आत्मा गमवलेला आहे. जुन्या काळामध्ये पवित्र आत्मा यायचा पण निघून जायचा, कारण की आपल्या कृतीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आपण तसं वागलो तर आपल्याला पवित्र आत्मा जातो. पण नवीन करारामध्ये असं आता नाहीये. तेव्हा येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं क्रुसावर, त्याच्यानंतर पवित्र आत्मा आपल्या मध्ये आला, तो निघून जात नाही. पण आपण त्या पवित्र आत्मा आपण नेहमी चिन्ह करतो, आपण त्याचं मार्गदर्शन मागत नाही. आज आपण जे जे गोष्टी करतो तर ते देवाला अमान्यासारखे आहेत. आज आपण वाचलं, आज आता आपण शाऊल राजाचे शिकत आहे, तर शाऊल राजाने खूप गोष्टी देवाला अमान्य सारखे केल्या नाही का. त्याचा परिणाम हाच होता की त्यांनी त्याचं सगळं गमवलेलं आहे. त्याचा नाश झालेला आहे. त्यांनी 19 लढाई केल्या शाऊल राजाने बायबलच्या दृष्टिकोनातून नाही का. पण नंतर तो हारत गेला. स्टार्टिंगला तो जिंकला, नंतर तो हारत गेला. आणि त्याच्या हारण्याचं कारण तेच आहे
की त्याच्यामध्ये जो पवित्र आत्मा होता, देवाचा जो आत्मा होता, तो त्याच्यातून गमवलेला आहे आणि म्हणून तो हारलेला आहे. त्याचं सगळं गेलेलं आहे, राजवंश पण गेलेला आहे. आता आपण पाहिलं, आता आपण हा फर्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं शाऊल, आणि शाऊल राजासारखा आपण वागायचं नाही. म्हणून मी टॉपिक पण तो ठेवला होता की नाही का, शाऊलाने त्याचा अभिषेक गमावला. आता आपण दाविदाच्या दुसऱ्या पॉइंट कडे जाऊ. दाविदाची ती नाही का, दावीद राजाचा अभिषेक कसा वाढत गेला. आज आपण पाहिलं तर दावीद राजा एक साधारण मेंढपाळ होता. आणि जेव्हा आपण पाहिलं की पहिल्या शंभर सोळा आधीपासून आपण पाहिलं तर त्याने शाऊलाला नाकारलेलं होतं. पण नाकारलं होतं म्हणून त्याचं पद त्यांनी गेलं, गमवलं त्यांनी. तर आता देवाला असा माणूस पाहिजे होता की तो देवासाठी नेहमी झटायचा, देवाच्या गौरवाच्या इच्छेनुसार चालायचा, त्याच्या आज्ञा पण कधी करत नव्हता. तर त्यांनी पाहिलं एक मेंढपाळ म्हणून दावीद होता, डेव्हिड म्हणून. दावीद राजा होता तो. त्याला तो पहिला साधारण मेंढपाळ होता आणि तो जेसीचा मुलगा होता. आणि दाविदाचे भाऊ सगळे आर्मी मध्ये होते, शाऊल राजाच्या आर्मी मध्ये. पण तरी पण देवाने दाविदाला चूज केला. तो सगळ्यात धाकटा होता त्याच्या मध्ये. आणि तसं पाहिलं आपण तर दाविदाला जेव्हा शमूएलाला सांगितलं देवाने की जा दाविदाला अभिषेक कर, तर आपण वाचलं तर पहिल्या शमूएलच्या 16 अध्यायामध्ये ते लिहिलेलं आहे की त्याचा अभिषेक झालेला आहे, या गोष्टी झालेल्या नाही का. तर त्याचा अभिषेक झाल्यानंतर अभिषेक आणि आधीच्या काळामध्ये फक्त तेलाचा यूज करायचे अभिषेकसाठी, कारण की तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. ज्याच्यानंतर अभिषेक झाला त्यांना पवित्र आत्मा त्यांच्या मध्ये वास केला त्यांनी, कारण अभिषेक हा तेलानेच होतो. आपण बघितलं तर अभिषेक आपण 133 वाचलं तर अरुणाच्या दाढीवर कसं ते अभिषेक आलं होतं, तसा अभिषेक होतो. तर तसा अभिषेक आज आपला त्यात गरज आहे. आज तसं बघितलं तर दाविदाचा अभिषेक किती वेळा बायबलमध्ये झाला आहे, हा कोणी सांगू शकेल का मला? अभिषेक 3 वेळा झाला दाविदाला त्याचा. कोणी सांगू शकेल का अभिषेक किती वेळा दावीद राजाचा झालेला आहे? पुन्हा ब्रदर तुम्ही सांगू शकता का? दोन वेळा झालाय. 2 वेळा. 2 वेळा का? पण मी म्हणतो 3 वेळा झालेला आहे. हा 3 वेळा झालेला आहे, मी तुम्हाला वचनाच्या द्वारे सांगत आहे. पण त्याच्या आधी अभिषेक केल्यानंतर आपण आपल्याला आहे ना देवाची गौरव करायचं असतं, म्हणजे त्याचे सेवक बनायचं असतं अभिषेक झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपण काय होतो, बढती होती आपली बढती होती, आणि आपली बढती झाल्यानंतर आपण काय होतो, एक लीडर बनतो. आपण एक लीडर बनत आहे. तसाच दावीद राजाचा पण बघितला आपण, त्याचा 3 वेळा अभिषेक झाला. आणि 3दा अभिषेक होत असताना तर पहिल्या अभिषेक मध्ये त्याचं काय झालंय, फक्त गुप्त अभिषेक झाला. तो गुप्त म्हणजे फक्त तिथं शलोमोन होता, दावीद होता आणि त्याची फॅमिली होती. आपण वाचलं तर त्यासाठी आपण वचन काढूया. पहिले शमूएल 16 अध्याय 13 वचन. कोणी वाचू शकेल का? पहिले शमूएल 16 अध्याय 16 आणि 13 वचन. 16 13 चॅप्टर वचन. 16 13 वर्ड. हा 13. पहिले शमूएलचा 16 अध्याय 13 वचनापासून पुढे. मग शमूएलाने तेलाचं शिंगर होते घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून
रामास गेला. बस आमेन. बस, थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा, मग शमूएल तेलाचा शेंग हाती घेऊन, आता ती शेंगा म्हणजे एक डब्बी होती छोटीवाली. आता आपण बघतो की आपल्याकडे ब्लेसिंग ऑइल असतात, काय काय लोक नाही का ती प्रार्थना करून देतात. तसं ती तेलाची शेंगी होती, जुन्या काळामध्ये डब्बी होती ती छोटीवाली. ती हाती घेऊन त्यांनी त्याला अभिषेक केलेला आहे. तो गुप्त अभिषेक होता. कोणाला माहित नव्हतं की दावीद राजाला ते देवाने चूज केलेलं आहे, तिथं परमेश्वराने आपल्याला चूज केलेलं आहे. तसंच आपल्याला पण एक निवडलेलं आहे. आपण आपण जोपर्यंत आपण गुप्त प्रार्थना करत नाही एक रीतीने, तोपर्यंत आपल्याला आपल्या देवाने निवडलेलं आहे. कसं माझ्या जीवनात घडलेलं आहे की मी गुप्त प्रार्थना करायचो आणि देवाने मला निवडलेलं. मला तिथं अभिषेक केलेला आहे, माझ्या घरामध्ये मला अभिषेक झालेला आहे, कारण की मी गुप्त प्रार्थना करायचो. गुप्त मी एक एक दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास गुडघे टेकून मी प्रार्थना करायचो. तो अभिषेक माझ्यावर आला. तसंच दावीद राजाचा अभिषेक कधी आला की मी गुप्त झालेला आहे. पहिला अभिषेक तो आहे गुप्त झालेला आहे. आपण पाहिलं गुप्त अभिषेक आहे त्याचा, कारण की त्याचा आपण पाहिला तर गुप्त अभिषेक आहे. आणि आपण दुसरा अभिषेक पाहिला आपण त्याचा, तर दुसरे शमूएल दुसरा अध्याय 4 वचन वाचा. कोणी वाचू शकेल का? यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमला. दाविदाला त्यांनी सांगितले की शौलाला ज्यांनी मूठमाती दिली ते याबेश गिलादाचे लोक होते. ओके, थँक्यू थँक्यू. बघा, हा दुसरा अभिषेक झाला दावीद राजाचा. आता यहुदी लोक म्हणजे काय? एक एक यहुदी इस्रायलमध्ये एक यहुदी लोक होते, म्हणजे एक ग्रुप होता यहुदी लोकांचा. त्या ग्रुपमध्ये त्याचा अभिषेक झाला. म्हणजे किती लोक असं साधारण तिथं आपण पाहिलं तर आपण आपल्या जे करू 10 15 20 100, आपण आपल्या विचाराने आपण हे करू, नाही का? तिथं आकडा दिलेला नाहीये त्यांनी किती लोक होते, नाही का? पण दुसरा पहिला अभिषेक झाला तर गुप्त झाला. दुसरा अभिषेक झाला तर थोडक्या लोकांमध्ये झालेला आहे. आज तसंच आपलं जीवन आहे. आपल्याला पहिला अभिषेक झाला आपण गुप्त असतो, ते कोणाला माहित नाही की आपला अभिषेक झालेला आहे, फक्त देवाला मला माहित असतं. पण दुसरा अभिषेक होतो तर आपल्या फॅमिलीला माहित असतं, आपल्या शेजारच्या लोकांना माहित असतं, आपल्या चर्चमध्ये लोकांना माहित असतं की आपला अभिषेक झालेला आहे. आज तसंच दावीद राजाचा झालेला आहे. आणि त्याला त्या यहुदी लोकांचा राजा तो झालेला आहे. तो इस्रायलचा राजा नंतर झालेला आहे, पहिला तो यहुदींचा राजा झालेला आहे. आपण तो बघितलं तर यहुदींचा राजा तो दुसऱ्यांदा झालेला आहे. आणि तिसरा अभिषेक झालेला आहे तर 5वा अध्याय 3रं वचन, दुसरं शमूएल 5वा अध्याय 3रं वचन. तुम्ही वाचू शकता कोणी? दुसऱ्या शमूएल 5वा अध्याय 3रं वचन कोणी वाचू शकेल का? या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमले. हा तिसरा अभिषेक आहे. हा पहिला अभिषेक काय होता? गुप्त होता. दुसरा अभिषेक होता तो थोडक्या लोकांसाठी होता, सीमित होता, तो सीमित एवढ्या लोकांसाठीच होता, सीमित. पण तिसरा अभिषेक कधी होता? इस्रायलवर होता, म्हणजे एक कंट्री त्याच्या हातात आली, इस्रायल देश त्याच्या हातात आला. त्यांनी म्हणजे कसं बघितलं तर देवाने कसं त्याचा अभिषेक केला 3दा, आणि बघितलं आपण तर तो पुन्हा इस्रायलचा राजा झाला. आणि आपण जेव्हा कोणी आता कोणी आपण गोष्टी करतो की आपल्या घरात माझा कोणाचं आपलं समजा चर्चमध्ये काय प्रोग्राम असेल हे असेल तर आपण एक करार करतो. आपल्याला आता आपल्या घरी काहीतरी प्रोग्राम असेल तर आपण कोणत्या मांडववाल्याबरोबर ह्याच्यावर आपण एक करार करतो की बाबा एवढ्या वेळात माझं होऊ दे. तसं हा करार केला होता की इस्रायलवर तू राजा आहे, हा करार झालेला आहे तिथं. तसंच करार करणं हे महत्वाचं आहे बायबलच्या दृष्टीकडून, नाही का? तर आपण आपण विसरू नाही पाहिजे की 3 वेळा अभिषेक झालेला आहे.
आणि हा 3 वेळा अभिषेक का झाला त्याचं मोठं कारण आहे. कोण सांगू शकेल का 3 वेळा अभिषेक का झाला दाऊद राजाचा? ह्याचं मोठं कारण आहे. कोणी सांगू शकेल का? ठीक आहे, मीच सांगतो त्याचं उत्तर. की तीन हा आकडा आहे. हा एकदम पूर्णतेचा आकडा आहे, नाही का? परिपूर्णतेचा आकडा आहे आणि पूर्ण व्यवस्थेचा आकडा आहे. आणि तसं बघितलं तर संपूर्णतेचा आकडा आहे 3 आकडा म्हणजे. आणि हा 3 आकडा म्हणजे ट्रिनिटीला आपण फॉलो करतो, तो जो आकडा पण आहे. आपण पाहिलं की दावीद राजाचा 3 वेळा अभिषेक झाला म्हणजे 3 वेळा त्याला पूर्णतः देवाची त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर होता, पवित्र आत्मा त्याच्याबरोबर होता आणि येशू ख्रिस्त पण त्याच्याबरोबर होता. आपण विसरायला नाही पाहिजे की येशू ख्रिस्त पण होता, नाही का? तर हा तर तसं आपण बघितलं तर 3 हा सगळ्यात चांगला आकडा आहे बायबलच्या विषय करण्यामध्ये. आणि आपण तसं बघितलं तर येशू ख्रिस्त पण 3दा मेल्यानंतर उठला, तर 3ऱ्या दिवशी उठला. रेझर्वेशन 3ऱ्या दिवशी झालेलं आहे. तसं आपण पाहिलं तर आपण तसं पुढं पुढं पाहत आहे की अ, तेलाचं आपण पाहिलेलं आहे की तेलाचा अभिषेक आपण का करतो? कारण की ते एक प्रतीक आहे पवित्र आत्म्याचं. तसं 3 आकडा हा आपल्यासाठी एक प्रतीक आहे की 3 वेळा आपला दावीद राजाचा अभिषेक झालेला आहे. त्या 3 अभिषेकामुळे तो आज त्याचं राज्य त्यांनी कधीच गमावलं नव्हतं, नाही का? आणि त्याचा राजवंश त्यांनी कधीच गमावला नव्हता. कधी त्यांनी नाकारलं नाही. देवाने त्याला कधीच नाकारलं नाही. त्यांनी त्याचे नेहमीच आज्ञा भंग केला नाही. कारण की तो त्याच्या देवाच्या इच्छेनुसार चालायचा. आणि तो स्तुती आराधना अशी करायचा की लोक म्हणायचे, अरे हा राजा असून हा अशी स्तुती आराधना करत आहे, त्याची स्तुती आराधना कोणच आपण आपण करू शकत नाही. असा तो देवासाठी एकदम नम्रपणा होता. आज आपल्याला नम्रपणाची गरज आहे. तसंच आज आपल्याला सहभागितेची गरज आहे. आज आपले विचार तसे व्हायला पाहिजे. आज आपल्याला आपलं पूर्ण व्यवस्था व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये त्याचं मॅच्युरिटी यायला पाहिजे दावीद राजासारखी. आणि या गोष्टी आपल्यामध्ये यायलाच पाहिजे. आणि आज मला सांगायचं आहे की आज दावीद राजाला का निवडलेला आहे देवाने? हा आणि तो देवाला आवडत होता, नाही का? आणि देवाचा प्रिय होता तो खूप. आणि देवाच्या मनात होता. कारण की आपण वाचलं स्तोत्रसंहिता 89:20 वाचू शकता का? 89:20 साम. माझा सेवक दावीद साम. मला मिळाला आहे. हम्म. मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. बघा, माझा सेवक दावीद मला मिळाला आहे. आज देवा एवढा संतुष्ट होता दावीद राजावर, म्हणून त्याने त्याला त्या तेलाचा अभिषेक केलेला आहे. आणि 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 3 वेळा त्याचा अभिषेक झालेला आहे. कारण की तो देवाच्या मनामध्ये होता, तो देवाच्या मनासारखा चालत होता, तो देवाच्या इच्छेनुसार चालत होता. आज आपण पाहिलं तर आपल्या त्या दावीद राजाची गरज आपल्या जीवनासाठी आहे. आणि तो कधी पण देवाचं मनोरूप पाहायचा. त्यांनी स्तोत्रामध्ये पण म्हटलेलं की मी तुझं नेहमी नेहमी मनोरूप पाहत राहील, नाही का? तर आज आपण आपले विचार आपण त्या दावीद राजाचे आपले करायला पाहिजे. की आज माझी स्तुती आराधना मी त्या दावीद राजासारखी करतो का? आज मी माझ्या देवाला मनोरूप माझा पाहत आहे का? आज मला तुला संतोषणारे माझं सॅक्रिफाईस आहे का? माझी लाईफ मी तुला सरेंडर करत आहे का? नाही का? मग समर्पण आपल्यात कसलं पाहिजे? आज आपण कसलं समर्पण देतो देवाला? आज आपण आपल्या देवाला कुठला गौरव देतो? आज आपल्या देवाला आपण काय देत आहे? आज आपल्या देवाला आपण कशासाठी संतुष्ट करत आहे? असं कधी आपण विचार करत आहे का? आज दावीद राजाचं आपण पाहिलं तर दावीद राजासारखा देवासाठी नेहमी झटणारा एक विचाराने, एक मनाने तो दावीद राजा कधी देवाला न विसरता देवाच्या इच्छेनुसार चालायचा. आणि तो एकदम निनम्र होता. त्याच्यासारखा निनम्र आजपर्यंत राजा झाला नाही. कारण की तो देवाला विसरला नाही. कारण की देवाने त्या इच्छेनुसार तो चालायचा. आणि
तो कधीही लढाईला जायचा. तर लढाई करताना तो देवाच्या पहिल्या आज्ञा असेल तरच जायचा, नाही तर नाही जायचा. आणि त्यांनी किती लढाई केल्या बायबलमध्ये? तुम्ही सांगू शकता का त्यांनी किती लढाई केल्या बायबलमध्ये? दावीद राजांनी किती लढाई केल्या बायबलमध्ये? तुम्ही सांगू शकाल का कोणी? त्यांनी लढाई केली आहे 8 का ब्रदर? 66. नाही, 66 लढाई त्यांनी केल्या आणि जिंकलेल्या आहेत भरपूर लढाई, नाही का? तर त्याच्याबरोबर देव होता, त्यामुळे तो जिंकला. आणि त्याच्यामुळं देवाने त्याचा गौरव केला, त्याचा वापर केलेला आहे. तसं शाऊल राजाला देवाने नाकारला, तसं दाऊद राजाला कधी त्यांनी नाकारला नाही, नाही का? आपण पाहत आहोत की नेहमी नेहमी आपण पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये नेहमी देवाचा एक गौरव होतो. आणि त्यांनी देवाला कधी सोडलं नाही, कारण की तो म्हणला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आपण म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर मला काही उणे पडत नाही. आज आपण असं म्हटलं होतं, आपल्याला कधीच काही उणे पडत नाही. हा अनुभव आपल्यामध्ये यायला पाहिजे. आज माझं हे सांगायचं गरज आहे की आपण त्या दाविदासारखं आहोत का? त्या दाविदासारखं आपण आपलं वागणूक आहे का? आज आपण बघितलं तर आपल्याकडे दोन कॅरेक्टर होते आज, शाऊल आणि दावीद. तर आपण शाऊलासारखं वागलो तर आपल्याला देव नाकारणारा आहे. आज आपण पश्चाताप केला पाहिजे. आज मी सांगितलं शमशोन राजानी आणि समसोन यहुदीनी, न्यायाधीश शमशोन होता. त्यांनी काय केलं? त्यांनी पाप केलं, पण त्यांनी पश्चाताप केलेला आहे. तुम्ही नंतर वाचलं तर त्याला देवाने परत त्याचं सामर्थ्य त्याला परत प्राप्त झालेलं आहे. आज आपल्याला तसंच आहे. आज शाऊलानी परत पश्चाताप केला असा देवाकडे, तर त्याचा त्यांनी राज्य गमवलं नसतं. पण त्यांनी त्याचा अभिषेक कधी गमवला नसता. पण त्यांनी तो पश्चाताप केला नाही. त्याला त्याला त्याच्यामध्ये एक जळण्याचा आत्मा होता, की लोक म्हणायचे हादर मारले. तर ते त्याच्यामध्ये घमंडीपणा आलेला आहे. जळचा आत्मा त्याच्यामध्ये आलेला आहे, की माझ्यापेक्षा हा श्रेष्ठ झालेला आहे का दावीद? त्यामुळे तो पर्क डाऊन डाऊन गेला, म्हणजे खाली गेलेला आहे. आणि देवाच्या जी उपस्थिती त्याच्यामध्ये होती ती त्यांनी गमवलेली आहे. आज आपल्याला त्याची गरज आहे की आपल्याला आज आपण आपल्या देवाची उपस्थिती थांबवायला नाही पाहिजे. आज आपल्यामध्ये एकमेकाला आपण जळत असेल एकमेकांबरोबर, अरे वा त्यांनी छान गाडी घेतली, हा अच्छा वा त्यांनी छान काही घेतलं, तर हे चुकीचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की आपण आपलं जीवन त्याला समर्पित करायचं आहे. आपण आपलं जीवन देवाला द्यायचं आहे, तसं दावीदाने दिलेलं आहे. आज आपण पाहिलं तर 4 पॉईंट आपण ते पाहिलेलं आहे, नाही का? तर ते 4 पॉईंट आपण आपलं देवाला हे नाकारायचं नाही पाहिजे. पहिलं आपण त्याच्या इच्छेनुसार चालायला पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळायला पाहिजे. तो आपण गैर नाही करायला पाहिजे. आपण आज त्याच्या इच्छेने चालवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दावीद राजाला एक अनुसरावे. आज आपला आदर्श आपण देवाला ठेवतो, तर त्या देवानुसार आपण चालायला पाहिजे. आणि आज माझी इच्छा आहे सर्वांनी की आज देवाने तुम्हाला नाकारायला नाही पाहिजे. ह्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. आजपासून आपण एक एक नवीन निश्चय करू की दावीद राजासारखं आपलं जीवन असलं पाहिजे, की नेहमी आपण सतत देवाच्या इच्छेने चालावं, देवाच्या अभिषेकामध्ये चालावं. आज देवाचा अभिषेक आपल्या सर्वांवर आहे, सर्वांवर आपला पवित्र आत्मा आहे. सर्व आपण अन्य भाषेत बोलतो. आपल्याला आज आत्मओळखीचं दान पण आहे. आज आज आपल्याला सर्व गोष्टी आहे, तरी आपण लॅक काय, आपण मागं का आहोत? का? कारण की आपण देवाच्या वचनाला आपण मान देत नाही व्यवस्थित. आज आपण चर्चला टाइमवर टू जात नाही. आज आपण आपलं जीवन समर्पित करत देवा देणं फक्त तेवढंच देवाला आपल्याला आवडतं तसं नाही. देवा इथं म्हणजे काय, आपल्या वेळेचा दशांश. आपण आपल्या देवाचा दशांश दिला तर आपण आपल्या देवाचा गौरव करा. आणि आपण आपल्या देवाचं वचन कधी नाकारणार नाही. आपण देवाचं वचन घेऊन जायला पाहिजे. आज आपल्यामध्ये आपले हे शास्त्र भाग आहे, हे शास्त्र भाग आपलं शस्त्र आहे. आणि आणि आपण आपलं वधस्तंभ घेऊन जायला पाहिजे, नाही का? तसंच आपण आपलं जीवन समर्पित करायला पाहिजे. आज आपण वाचलं तर आपण कोण आहोत? आपण एक योद्धे आहोत देवासमोर, नाही का? आपण देवाचे योद्धे आहोत. आज आपण ख्रिश्चन आहोत, तर ह्या नात्याने आपण देवाचे योद्धे आहोत. आपण देवाचे शिष्य आहोत. ख्रिश्चनिटी हा एक हंबलनेसचा एक
धर्म आहे, की एक आपल्याला धर्म शिकवत आहे, की आपल्याला आपण एक आपलं नम्रपणा आपल्यामध्ये पाहिजे. येशू ख्रिस्त या जगावर आला तर तो एक नम्रपण होता. तसंच आपल्यामध्ये तो नम्रपणा यायला होता. आज आपण आपलं जीवन समर्पित करूया त्यासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार आपण चालावं. आपण आपलं जीवन समर्पित करावं आणि आपण आपलं राजवंश कधी गमावला नाही पाहिजे. आज माझी इच्छा आहे की सर्वांनी आपलं राजवंश कधी गमावलं पाहिजे. आपण आपलं तारण कधी नाकारलं नाही पाहिजे. आज आपण आपलं तारण नाकारलं तर आपण आपला राजवंश पण आपण गमावलेला आहे. आज आपण आपल्या येशू ख्रिस्ताला नाकारलं तर आपण आपलं जीवन देवाला आपण नाही का आपण देवासाठी आपण जगत नाही तर आपण आपल्या स्वतःच्या जगासाठी जगत आहे. आपण आपलं जीवन आपल्या जगासाठी नाही तर आपलं जीवन एक देवाच्या गौरवासाठी आहे आणि देवाच्या इच्छेनुसार आपण चालत आहे. आज आपण जीवन समर्पित करूया देवासाठी आणि आपलं जीवन समर्पित करूया आणि एक रीतीने एक विचाराने आपण आपलं मन चालवूया. पूर्ण रीतीने आपण आपलं मनातले विचार आपल्या मनातले कोणा बाबतीत द्वेष असेल तर ते काढावं. आपण आपलं अभिषेक गमवायला नाही पाहिजे. आज माझी इच्छा तीच आहे की सर्वांनी एक अभिषेक गमवायला नाही पाहिजे आणि दावीद राजा सारखा आपण आपले 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 अभिषेक वाढवत जायला पाहिजे. दावीद राजाचं तेलाची कुपी कधी भरली नव्हती नाही का, कारण की त्याची तेलाची कुपी कधी भरतच होती. तसं आपण आपला अभिषेक तसा भरलेला पाहिजे, ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे आपला अभिषेक. तसं शाऊलाचा तेलाचा अभिषेक कमी कमी होत गेला तसं दावीद राजाचा अभिषेक वाढत वाढत गेला, कारण की तो देवाकडे पाहत होता. आज आपण त्या क्रूसावर पाहू की त्यांनी आपल्यासाठी मौल्यवान रक्त आपल्यासाठी सांडलेलं आहे. येशूच्या रक्ताने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूच्या रक्ताने आपल्याला सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. येशूच्या रक्ताने आपल्याला प्रत्येक गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहे. तर आपल्याला आपल्या पापाची क्षमा होत आहे. आपलं जीवन आपण त्या येशू ख्रिस्ताकडे परत देऊया आणि पुन्हा रीतीने आपण त्याला एक अनुसरावं की बाबा तूच आमचं जीवन आहे आणि तूच आमचा तारणारा आहे. की आपलं आज आपलं जीवन तुला दे म्हणून. आज आपण प्रार्थना करूया. हा. सुटी 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 जपा सुंदरशी वेळ सुखाना जपा सुंदर कामासाठी जपा. आम्ही ज्या ज्या गोष्टी करत आहे तुझे इच्छेने चालावं जपा, तुझ्या इच्छेने वागावं जपा. येशूचा स्पर्श कर चालवतच म्हणजे तू येशूचा स्पर्श कर. तिथं बसन सर्वांवर तुझी कृपा असू दे ते आहे. आणि आज जीवन तुला एक समर्पित असू दे. आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही येशूना स्पर्श करतो पा आणि तुझ्या गौरवासाठी आम्ही आमचा वापर होऊ दे. इन द नेम ऑफ चीज रबा शाबा खिना रखाला रबा शाबा खाने ले खाला रबा सिखाला रबा शेबारे खालता रबा सिकाला रबा रबा ओ रबा शाबारे खा रबा सिका रबा रबा. ओ प्रभू जी येशूच्या नावामध्ये दपा आज दपा सर्वांवर तुझी कृपा असू दे. इथं दपा ज्यांना ज्यांना जे आजारी आहेत त्यांचा आधार तू मोकळा कर येशूच्या नावात अप्पा. हिलिंग द पॉवर इन द नेम ऑफ जीसस अप्पा. राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस अप्पा. आय आस्क यू जीसस क्राइस्ट हिल देम इन द नेम ऑफ जीसस. ओ रब्बा ही खा रबा शिखा रबा. ओ पा तुझ्या रक्ताने त्यांना तपा आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आज आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूच्या नावामध्ये तू स्पर्श कर. ओ रबा शिबारी खालता रबा रे बरबा. ओ रबा ज्यांना जपा जे जे गोष्टीचा आधार आहे दपा आज ते बंधन आम्ही मोडत आहे येशूच्या नावात दपा. चौथ्या पिढीचे शाप आम्ही येशूच्या नावात मोडत आहे. तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या जीवनात येत आहे पूर्ण रीतीने. आज तू त्यांना नाकारणार नाही. आज शाऊला सारखा तू नाकारणार नाही. आज दावीद राजा सारखा तू त्याचा वापर करणार आहे. येशूच्या नावात तू त्याला कार्य कर, सहाय्य मदत तू कर येशूच्या नावामध्ये. हील कर येशूच्या नावात. तू येशूच्या नावामध्ये तू स्पर्श कर. इथं बसण्यावर तुझी सर्वांवर तुझी कृपा असू दे, सामर्थ्य असू दे, शक्ती असू दे आणि तुझं कार्य त्यांच्या जीवनात होऊ दे असं तू कर. हो पवित्र आत्मा ये इन द नेम ऑफ जीसस रबा. शाबा खिला रे खाले रे बा सिखाल रबा. आज आपण कुणा ब्रदरना तू स्पर्श कर. दपा जे ते मिनिस्ट्री करत आहे, जे ते ऑनलाईन दपा तुझ्या गौरव करत आहे दपा त्यांच्याद्वारे दपा भरपूर आत्म्या जिंकण्यासाठी दपा तू सहाय्य मदत कर दपा. इथं बस सर्व तुझी कृपा दया असू दे. त्यांच्या तेला मिठाला बरकत दे. त्यांना तो अभिषेक दे, असं सामर्थ्य दे. त्या सर्व लोकांना रोप तुझी कृपा असू दे. त्यांनी आत्मा जिंकण्यासारखे बनव दपा येशूच्या नाव दपा. तू कार्य कर येशूच्या नावामध्ये. आज दपा सर्वांवर तुझी कृपा असू दे आणि तुझ्या दया आदिलात असू दे, भयात असू दे असं तू कर. येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो म्हणतो आहे. आमेन. आता ना बनवली
Oops.